घेऊन आलेली ही अगदी दमदार डेची शृंखला जिथे तुम्हाला मालिकावीरासाठी दोन बाईक देखील बघायला नक्कीच बघायला मिळतील. अगदी ए बी आणि सी या लॉट्स मध्ये मालिकावीर एक खेळाडू ठरेल आणि डी ई एफ या लॉट्स मध्ये एक मालिकावीर असे दोन मालिकावीर आपल्याला बघायला मिळतील. सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज हे देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षक हे देखील तुम्हाला बघायला मिळतील. आज खरं आपण या क्रिकेट शृंखलेच्या पहिल्या सामन्याला सुरुवात सकाळचे 10:03 झालेत आणि सामना तुम्हाला बघायला मिळेल धानसर विपक्ष ओवे. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर धानसरनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओवे संघाची सलामीवीर जोडी मैदानात दाखल. अकिब पटेल आणि सम्रा पटेल हे दोन सलामीवीर. टायमिंग अलर्ट आहे, लक्षात घ्या. दिलेल्या वेळेमध्ये 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपलीच पाहिजे ते लक्षात घ्या. टॉपेज झालाय, बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये, चेंडू निघून जाईल, मिळतील 4 धावा चौकार. ओवई संघाला आपण बघतोय गतवर्षीचा या क्रिकेट स्पर्धेमधील चॅम्पियन संघ. हे मैदान त्यांच्यासाठी फार लकी ठरलं होतं. आज ते स्वप्न घेऊन, कारण एखाद्या मैदानावर आपण बक्षीस पात्र बनतो. डेफिनेटली येणाऱ्या नेक्स्ट टुर्नामेंटची नवीन पर्वाची अपेक्षा आणि हवे असं वाटतं आणि त्याच अपेक्षा घेऊन मैदानामध्ये उतरलेत आणि पहिला बॉल अकिब पटेलचा 4 धावांकरिता आपण बघितलाय. बारक्या पोर्जी परंतु डान्सिंग डाऊन द विकेट, अगदी स्टेप आउट झाल्याने बॉलला पाठवलाय डीप लॉंग लेग सीमा पलीकडे, हा चौकार. बघा किती अग्रेसिव्ह दिसला, ज्या पद्धतीने समोर आले. खूप चांगला बॉडी बॅलन्स देखील आणि तेवढीच चांगली नजर शेवटच्या क्षणापर्यंत आणि स्वतःला गिरकी देत असताना अगदी बॉलला पाठवलंय सीमा पलीकडे. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत. बारक्या पोर्जीवर थोडं आक्रमण, जर्सी क्रमांक 01, परंतु सध्याची परिस्थिती थोडीशी अनुकूल नाहीये. पुन्हा एकदा त्या दिशेनं क्षेत्र पूर्णतः खाली आहे. सध्या चेस सुरू आहे. चेंडू आणि फिल्डर मध्ये रेस तिथे सुरू होती आणि अखेरच्या क्षणाला चेंडू तिथे थांबवण्यामध्ये सुयश मिळालं. 10 धावा पहिल्या 3 चेंडूमध्ये दुहेरी अंकामध्ये सध्या संघ पदार्पण करतोय. एका बाजूला आपण डिंग डॉंग ओवे असा संघ पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण स्वर्गीय लक्ष्मण शेठ श्री गणेश्वर धानसर यांच्यामध्ये चाललेली लढत. प्रहार केलाय बॅटच्या रडार मध्ये, चेंडू चालला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे, षटकार. फलंदाजी सध्या मैदानात तुम्ही बघतायत. नाव आहे अकिब पटेल. जबरदस्त बॅटिंग, 2 चौकार पहिल्या सलग 2 बॉल मध्ये, त्यानंतर डबल आणि हा दमदार षटकार तुम्ही बघितलाय. आक्रमकता मैदानामध्ये त्याची बघायला मिळेल आणि पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी व्हायला हवी. आपल्या मुख्य फलंदाजाकडून सुरुवात, जो स्टार्ट आहे, जे बेसिक आहे, जे फाउंडेशन आहे, ती कसं असायला हवं इथे बनवून दिलंय सध्या अकिब पटेलनं. 4 चेंडू गणित त्याने 16 धावा केलेत आणि सांघिक धावा देखील सध्या 16वर. आता धानसर संघाचे काही मुख्य खेळाडू एकत्र येत आहेत. थोडीशी सल्ला मसलत होत असताना बारक्या पोर्जीला कान मंत्र देत आहेत की गोलंदाजी कशी व्हायला हवी, कोणत्या आता चेंडूंचा वापर व्हायला हवा, अकिब पटेलला थांबवायचं तर कसं थांबवायचं याचं कान मंत्र सध्या देत असताना धावसंख्या फलक सदस्य स्थितीमध्ये 16वर. पहिला सामना आज रन बनतील, कारण काल कडक ऊन एसटीला मिळालंय, जेवढा एसटीला ऊन हवा होता, कारण तशा अगोदर अवकाळी पावसाची हजेरी आपण बघितली. आयोजकांनी अफाट मेहनत केली एसटीला वाचवण्यासाठी. स्क्वेअर ऑफ द विकेट जाऊन बॅकफुट पंच करायचा होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झाला नाही. यावेळेस राऊंड विकेटनं एक अँगल बनवला बारक्या पोर्जीकडून आणि शरीरापासून थोडं दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. कधी घातक ठरू शकतो फलंदाजाला आणि ते बघायला मिळालं. आणि आता लेन टू लाईन, पंचांना लेग बायचा इशारा पंचांनी केला. लाईनचा विचार करावा लागला. ऑप्शनला कदाचित मिस करणारा हा चेंडू. पहिलं षटक जे आता समाप्त झालंय. अंतिम बॉलवर लेग बायच्या स्वरूपाने 1 रन मिळाली, जी सांघिक कोट्यामध्ये जोडली जाईल आणि धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या बिनबाद
17 धावा. डिंग डॉंग ओव्हे. टीम स्क्वॉड तुम्हाला बघायला मिळेल. मॅच नंबर 33 सध्या तुम्ही अनुभवतायत. डिंग डॉंग ओव्हे कडून अबगी आपण विवेक म्हात्रे, नाम पटेल, सलमान पटेल, नौफिल पटेल, तदनंतर धीरज म्हात्रे, समरा पटेल, अकिब पटेल, आफ्ताब, तदनंतर शक्लेन आणि तदनंतर अफान, अजीद ही तुम्हाला बघायला मिळेल. साजिदला तुम्हाला बघायला मिळेल. आणि तदनंतर धानसर कडून आपण तुषार असेल, डोनाल असेल, सुयोग असेल, बारक्या हनुमान, राकेश, गौरव, तुम्हाला राहुल, आदेश आणि सिद्धेश आणि अलंकार हा स्क्वॉड आज तुम्हाला बघायला मिळेल. एक चांगलं इव्हेंट्स फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. क्रिश आमच्या सोबत जोडले गेलेत. कृष्णाचं योगदान या वाहिनीला मोठं बनवण्यासाठी सातत्यानं मोठं राहिलंय आणि कॅमेरा वर्क देखील खूप चांगलं राहिलंय त्यांच्या कॅमेरामॅनचं. आता मॅच मध्ये आपण जाऊया. डोनाल्ड पोर्जी यंगस्टर आलेत गोलंदाजी मार्कवर. वाईड यॉर्करने केली सुरुवात. जबरदस्त चॅलेंज करत असताना अकिब पटेलला अवे फ्रॉम द बॉडी. अगदी आपण बघितलं अजूनही थोडे संभ्रमात आहेत, अजूनही थोडे संशयामध्ये. पण तुपंच सांगत असताना बॅट्समनच्या झोन मधून चेंडू. बघा क्रिकेटमध्ये या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. नेहमी या गोष्टीचा मी उल्लेख करतो. एक आतून बाहेर जाणारा चेंडू जो नेहमी डॉट असतो, एक बाहेरून आत येणारा चेंडू जो नेहमी वाईड असतो. आणि बिलॉंग द वाईड लाईन, जेव्हा वाईड लाईनच्या वरून चेंडू जातो, दिस इज अंपायर चॉईस. ती पंचांची अनुमती पंच देतात की एक्झॅक्टली त्या बॉलला वाईट घोषित करायचं की डॉट बॉल, एवढी क्रिकेटनं त्यांना अनुमती दिली आहे. डोनाल्ड पोर्जीला तुम्ही बघताय पहिला बॉल घातक. आणखीन एक सुंदर गोलंदाजी, परंतु यावेळेस वाईट. यावेळेस लेंथ खूप जास्त बाहेर राहिली. अकिब पटेल आतापर्यंत 7 बॉलचा सामना केला. सर्वचे सर्व पॉवर प्लेचे बॉल तो खेळू इच्छितोय, कारण एक चांगला फलंदाज, एक चांगला स्टार्ट देऊ इच्छितो आणि त्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. परंतु आता आणखीन एक वाईट बॉल. डोनाल्ड पोर्जी खरे तर आपण बघू शकतो सलग 2 अवांतर चेंडू येत आहेत. 19 धावा सध्या फलकार तुम्ही पाहतायत. खर तर डोनाल्डला याची आवश्यकता नाहीये. पहिला बॉल खूप सुंदर राहिलाय, पण तो मानसिकता हीच आहे जेवढा अकिब पासून दूर ठेवता येईल त्याचा प्रयत्न. आता सलग 3 वाईट बॉल आलेत. 20 धावा सध्या फलकावर. मागील पहिला बॉल किती सुंदर होता, परंतु तदनंतरचे सलग 3 चेंडू तुम्ही बघितले जे अवांतर स्वरूपाने आलेत. आता थोडे पुन्हा एकदा काही खेळाडू एकत्र येत आहेत. थोडी सल्ला मसलत चर्चा क्रिकेटमध्ये चर्चा व्हायला हवी, कारण मार्ग दाखवणं हे खूप गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये सल्ला मसलत होणं, एकमेकाला सल्ला देणं हे फार गरजेचं असतं. ते चित्र तुम्ही बघतायत. सध्या बॅटची एज घेतली, थोडेसे अग्रेसिव्ह दिसले, परंतु स्वतःला थांबवलं. डायरेक्ट हिट का केला नाही हा प्रश्न तिथे विचारला जातोय सध्या विकेट किपर कडून, कारण बॅकअप देखील तिथे सज्ज होतं. परंतु इथे बघा ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळालं खूप दूर होते खेळाडू आणि त्यानंतर डोक्यावर हात देण्याची वेळ. क्रिकेट हा खेळ आहे, आलेली संधी तुम्ही हातातून गमावली तर अगदी अशाच चित्रांना डोक्याला हात द्यावे लागतात. त्यामुळे संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये असतं. हा फुलटॉस बॉल आक्रमण करायचं तर लॉंग ऑन मध्ये चेंडू घरंगलत चालला. 1 रन इथे पूर्ण होत असताना आपण बघितली. रनिंग बिटवीन द विकेटला महत्व दिलं. समरा पटेल पहिल्यांदा स्ट्राईक इन कडे आले होते. 1 सिंगल त्यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. संघ जाऊन पोहोचलाय. ओव्हे संघ 22 वर 22. अगदी एकही गडी आतापर्यंत गमावला नाही. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चेंडू चाललाय. खूप चांगला फटका होता, हुक केला होता या फटकेला आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप चांगली सक्सेसफुल बघायला मिळाली. 2 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका बघायला मिळाला. बॅटचा परफेक्ट मिडल झाला नाही, त्यामुळे चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला आणि क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. परंतु रनिंग बिटवीन द विकेट तेज तरार बघायला मिळाली. किती चांगला कॅमेरा वर्क देखील तिथे बघायला मिळतात. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये विजय जाधव, तदनंतर रामदासला तुम्हाला बघायला मिळेल आणि सध्या क्रिशचं योगदान ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. चांगली गोलंदाजी डोनाल्ड पोर्जी. क्रिकेटमध्ये योग्य वेळी सुचलेली सुदबुद्धी कामाची असते. मागील 3 चेंडू वाईड आल्यानंतर त्यांनी चांगली गोलंदाजी आता केली. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर.
मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत, प्रतीक्षा केली बॉलची आणि बॉल निघून चाललाय एक टप्पा सीमा पलीकडे आलाय चौकार. धावसंख्या फलक जाऊन पोहोचलाय 28-28 धाबा. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय. डीजे ऑपरेटर आमच्या सोबत जॉईन होतील. 5 षटकांचा हा सामना आपण बघतोय. खरं तर खूप मोठं रॉयल आयोजन स्टार्ट टू एंड सर्व सामने आपण 5 षटकांचे बघतो. हा स्कॉट तुम्हाला बघायला मिळेल सध्या डिंग डॉंग 11 ओवे टीमचा हा खेळाडू कक्ष आणि त्यांचे काही प्रमुख खेळाडू तुम्ही बघू शकता. सध्या मैदानामध्ये अगदी 2 खेळाडू सलामीवीर आपले संपूर्ण योगदान. यस, तर डोनाल्ड पोर्जे यांचे पिताश्री नरेश पोर्जे साहेबांचं आगमन झालं. विनंती करत त्यांना आपण व्यासपीठामध्ये यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. अशोक मामू यांचं देखील आगमन. वेलकम, आपलं स्वागत. चला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजेत. ऑलरेडी तुम्ही 10 मिनिटं प्लस काही सेकंद गमावलेत. त्यामुळं येणाऱ्या जवळपास 9 ते 9.5 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं हे संपवायचे. स्टॉप वॉच सुरू आहे. तुमचे दोन्ही 12वे खेळाडू त्याच्याकडे देखील त्यांचंही लक्ष आहे. त्यामुळं दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही जर 4 षटकं संपवली तर तुमच्यासाठी तेवढंच फायदेशीर राहील, अन्यथा नुकसानदायी देखील ठरू शकतो. गोलंदाज तयार. तुषार पोर्जे आले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. 1 रन पूर्ण झाले. दोन्ही खेळाडू सिंगलवर समाधानी आहेत. 1 रनच्या मदतीने संघ चाललाय 29 वर. 29 ऑन बोर्ड. तुषार पोर्जे, डोनाल्ड पोर्जेचं षटक मागील पहिल्या 5 षटकांनी चांगलं होतं, परंतु शेवटच्या बॉलवर आलेला चौकार तेवढं बल देऊन गेलं. तो देखील षटक 11 धावांचं ठरवून गेलाय, परंतु बघायचा आहे हा 3रा षटक. कमी गतीचा हा चेंडू, परंतु चांगला कव्हर ड्राईव्ह. इनसाइड आउटचा हा फटका. बॉल सीमा पलीकडे चौकार. अकीबची पॉवरफुल फलंदाजी. किती चांगले फटके आहेत मैदानाच्या चारही बाजूला. लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, स्क्वेअर कट आणि त्यानंतर हा एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका त्यांनी लगावला. 12 चेंडूमध्ये 27 धावांचं त्याचं वैयक्तिक योगदान. सांघिक 33. लेग ब्रेकचा वापर इथे करण्यात आला. तुषार पोर्जे ऑलरेडी ऑप्शनच्या थोडा दूर ठेवला चेंडू आणि ब्रेक झाला. त्यानंतर बॉल अजून थोडा दूर गेला. तुषार पोर्जेचं कमबॅक तुम्हाला इथे बघायला मिळेल. चौकारानंतर प्रत्युत्तर देत असताना की पटेलला स्लोअर वन गती परिवर्तन. जसे पुढे आले तशी गती कमी केली. डेंजर एंड कडे. ओ, इथे इष्टने हिटच झाला नाही. पंच सांगते की लेग बायच्या स्वरूपानं ही धाव सांघिक कोट्यामध्ये जोडली जाईल. हो, डेंजर ठरू शकलं असं कठीण होतं. खरं तर स्क्रीच पासून फार दूर होता, परंतु गोलंदाज यावेळेस आपण बघितलं तुषार पोर्जेला एस्टाना बॉल हिट करता आला नाही, त्यामुळे बॉल वाचलाय खेळाडू. स्विचिटचा फटका. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. लेग ब्रेकच्या अगदी अगेन्स्ट रिव्हर्स. एक चांगलं योगदान, परंतु का फिल्डिंग तिथे खराब झाले. थोडस दृश्य आमच्या नजरे आड आहे, परंतु मैदानामधील चिंता आणि सध्या गोलंदाजाची ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आम्हाला बघता आला नाही, परंतु तिथे प्रयत्न जरूर झाला. राहुल तिथे होते, चेंडू पर्यंत पोहोचता त्यांना आला नाही आणि चांगला फटका तुम्ही चौकार येताना बघतायत. 38. अडतीस धावा सध्या फलकावर तुम्ही बघतायत. गोलंदाज सज्ज होत असताना हो डान्सिंग डाऊन द विकेट. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये थोडंसं हाताला ब्रश देखील केला बॉलनं. मिडऑन मधून चेंडू चाललाय लॉंगांकडे. 1 रन तोपर्यंत परिपूर्ण करत असताना षटक दरम्यान समाप्त झालाय. अगदी 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावर धावा लागले त्या बिनवाद 39.
ड्रिंक्स ब्रेक. नेक्स्ट मॅच तुम्हाला बघायला मिळेल डी लॉट्स मधून शिवकर आणि संग्राम 11 नेतलज दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी दाखल व्हायचंय. चला आता ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये संपलाय. गोलंदाजीसाठी सुयोग पोरजी चा वापर करण्यात आलाय. गोलंदाज सज्ज होत असताना सुयोग. पहिलाच बॉल लोअर फुलटॉसला सुरुवात झाली. सरळ स्ट्रेट फटका. फिल्डिंग थोडी खराब. चला चेंडू स्टॉप झाला. हनुमान तिथे बघायला मिळालं. रन मात्र पूर्ण केली जाईल. एक सिंगल. गुलशन आमच्या सोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सातत्यानं या स्पर्धेमध्ये त्यांची आमची भेट होते. यंदाच्या सीझन मध्ये खानावच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली स्कोरिंग आणि त्यानंतर व्हॉइस ऑफ सिद्धी करवले. रायगड ठाण्यामध्ये नेहमी ज्यांचा आवाज तुम्ही ऐकता असे पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मडवी. चौकारासाठी थर्ड अंपायरची रिक्वायरमेंट तिथे करण्यात आले. चेक करावा लागेल कृष्णा. चेक केलं जाते. काही क्षणात आता निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. खरं तर थोडं उशिरानेच कारण या गोष्टी महत्वाच्या असतात. चेक होतोय. चला बॉल थांबलाय. सिंगल रन. फक्त एक सिंगल मिळेल. एक चांगला निर्णय. थँक्यू क्रिश. थँक्यू फॉर्च्यून इव्हेंट्स. 40 धावा सध्या फलकर सुयोग. प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये. बॉल चाललाय सीमा पलीकडे. दिस इज अ मॅक्सिमम हिट. षटकार. 6 धावा येताना तिथे बघताय तुम्ही. सुयोग पोर्जीवर आक्रमण केल्याची सलामीला आलेला खेळाडू अकिब पटेलची दमदार फलंदाजी आज मैदानामध्ये अक्षरशः बरसतोय. काय दमदार फलंदाजी. 15 बॉल मध्ये 33 धावांचं त्याचं वैयक्तिक योगदान संघाला अगदी सुस्थितीमध्ये त्याने नेऊन ठेवलाय. 46 वर सध्या संघ तिथे बघतायत आपण. सुयोग पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुन्हा एकदा यावेळी चपराक लगवायची होती परंतु तेवढीच सुयोगनं युक्तिवाद. क्रिकेटमध्ये कधी कधी ताकद जेव्हा कामा येत नसते तेव्हा युक्तीचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. मागील चेंडू थोडा जास्त गतीने तुम्ही बघितलं त्याच्यावर प्रहार झाला परंतु या बॉल मध्ये गती कमी केली. परंतु अकिब पटेल वेल सेट आहेत. 16 बॉल मध्ये त्याने 33 केले. 46 बोर्डवर आहेत. हो खराब बॉल. पूर्णतः फ्रंटफुटला जाऊन दिशा दिली. बॉल चाललाय स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पलीकडे. अगदी हा चौकार करता आणि सांघिक अर्धशतक झालंय कंप्लीट. 50 अप आणि इथे 50 धावा सध्या फलकावर. सुयोग पोर्जी आक्रमण केलंय. 4 बॉल मध्ये 11 धावा आतापर्यंत. स्लॉट मध्ये दिला आणि परिणाम तुम्ही बघू शकता. बॉल चाललाय सीमा पलीकडे. आणखीन एक सुपर शॉट. षटकार. दमदार फटका होता. आज आकिबचं योगदान जबरदस्त राहिलंय. संघाची धावसंख्या तुम्ही सांघिक 56. अकिब पटेल 18 बॉल वैयक्तिक 43. का अर्धशतक बघायला मिळेल अकिब पटेलचं अच्छा या पहिल्याच मॅच मध्ये परंतु नाही. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल. पहिला फलंदाज बाद झालाय. अर्धशतकीय साझेदारी 56 धावांची पार्टनरशिप ज्यामध्ये एकट्याच्या अकिब पटेलच्या 19 बॉल मध्ये 43 धावा. एकूण चौकारांचा विचार केला तर 5 चौकार 3 षटकार 226.3 चा स्ट्राइक रेट. जबरदस्त फलंदाजी. ऍक्शन रिप्ले मध्ये वारंवार दाखवलं जातं अकिब ज्या पद्धतीने बाद झाला. सुयोगचं हे षटक देखील फार महागडं राहिलं. 2 षटकार 1 चौकार वैयक्तिक आपण बघितलं तर या षटकामध्ये 17 धावा त्यांनी जवळपास खर्च केल्या. अनेक विकेट देखील.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आता दाखल होतोय. धीरज म्हात्रे गतवर्षीचा या टुर्नामेंटचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, हा किताब या खेळाडूंना मिळवला. आणि आता 56 धावा, 4 षटकांच्या अंती, एक फलंदाज बाद. विकेट कमी गमावले गेलेत. वेल सेट फलंदाज धीरज, आता त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्रायकरेनकडे समरा. तुषारला बोलवलं गेलंय, आक्रमण केलंय, सरळ लॉंग ऑफच्या फिल्डरच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावला. चांगला झेल तिथे कॅरी करण्यात आला. डोनाल्ड पोर्जी आणि खेळाडू होते झेल बाद. समरा पटेलच्या खेळीचा अंत झालाय. 6 चेंडूमध्ये त्याने 8 धावांचं योगदान दिलं. एक चौकार देखील त्याच्या बॅट मधून तुम्ही बघितला. लास्ट ओव्हर या पूर्वार्धाचा अंतिम षटक आता अनुभवतोय आपण. 56 वर सध्या धावसंख्या फलक. एसटी फार टणक झाली आहे, त्यामुळे बॅटच्या स्लॉट मध्ये चांगला चेंडू, एक चांगला बाउन्स मिळतो. आम्ही बघितलं तर परवाच्या दिवसामध्ये अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे चेंडू स्कीट होत होता. गोलंदाजांना ग्रिपिंग देखील रिलीज ऑफ द डिलिव्हरी मध्ये मिळत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये रनिंग बिटवीन द विकेटला देखील थोड्या अडचणी होत होत्या. परंतु आज एसटी फार टणक झाली, परंतु ही एसटी पूर्ण सीझन भर चालेल. चैतन्येश्वर खुटारी आणि खुटारी गावातील सर्व खेळाडूंसाठी एक चांगली विकेट तुम्ही बघता. गोलंदाज सज्ज होत असताना तुषार पोर्जी, वैयक्तिक दुसरा सांघिक अंतिम, रॉकॉन बॉल सीमा पलीकडे षटकार करता. विवेक म्हात्रेचं आक्रमण, आल्या षटकारानं आघात केलाय. या स्पर्धेचा 33वा फलंदाज जरा षटकारानं आपला अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या फलक आपण बघतोय 62. 62 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस तुषार पोर्जीने लेन थोडी पुढे केली आणि थोडंसं स्विंगिंग बॉल, मागील बॉलवर झालेली चुकी, थोडीशी लेन पाठीमागे ठेवली आणि त्यामुळं स्लॉट मध्ये बॉल गेला आणि तदनंतर आता कमबॅक करताना देखील मिळत आहेत. हाफ ट्रॅकर, फुटवर्कचा वापर अजिबात झाला नाही. स्विंग गोलंदाज, स्पेशली लेग ब्रेक इथे बघायला मिळत आहेत. बघा, ग्रिपिंग, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फिंगर रोल केले जातात. चांगला स्पिन मिळतोय आज गोलंदाजांना. हा फटका चांगला आहे. या फटक्याला अगदी पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरता हा षटकार. आणखीन एक दमदार फटका इथे आपण बघू शकता. सध्या विवेक म्हात्रेचं आक्रमण, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. धावसंख्या फलक चाललाय, बोर्डवर धावा 68. 68 धावा पहिल्या सामन्यामध्ये अफाट रन बनवल्यात. खूप चांगला धावसंख्या जमवल्या सध्या स्थितीमध्ये. डिंग डॉंग 11 ओवे या संघानं तुषार पोर्जीचं शेवटचा चेंडू आक्रमण यावरही केलाय. सरळ गुड फिल्डिंग. डोनाल्ड पोर्जी सर्व काही पाण्याला लावत असताना अगदी स्ट्रायकर एंड कडे हा चांगला रॉक थ्रो आणि चांगला स्पीड न थ्रो आणि इथे रन मिळतात. टोटल 2. पूर्वार्ध झालाय समाप्त. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अगदी रन केले. अगदी डिंगडॉंग ओव्हे टीमनं टोटल 70 धावा आणि 71 धावांचं योगदान. तुम्हाला ड्राफ्ट बघायला मिळेल. डिंगडॉंग ओव्हेचा समरा पटेल 19 बॉल मध्ये 43. तदनंतर अकिब पटेलचा 19 बॉल मध्ये 43. समरा पटेलनं 6 बॉल मध्ये केल्या 8 आणि तदनंतर धीरज म्हात्रे आज मैदानात जास्त काही करू शकला नाही आणि विवेक म्हात्रेनं 5 बॉल मध्ये केले 14 धावा. अशा टोटल 70 धावा तुम्ही बघितल्या. 71 धावांचा डोंगर उभा केला गेलाय. टोटल 5 एक्स्ट्रा रन देखील आपण बघितल्यात या इनिंग मध्ये. बघायचं 71चं टार्गेट आहे. मैदानामध्ये द्वितीय सत्रामध्ये दाखल होणार आहे. स्वर्गीय लक्ष्मण शेठ श्री गणेश्वर धानसर या संघासमोर आव्हान सेट केले गेले आणि इनके या द्वितीय सत्रामध्ये परमिट क्रिकेट समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि आमचे खास मित्र योगेश मडवी सरांचा आवाज.
चला शिवकर संघाचे कॅप्टन आणि संग्राम 11 नितलस दोन्ही टीमचे कॅप्टन ऑफिशियल कॉल आहे. प्लीज टॉस साठी मुख्य व्यासपीठाशी लगेच तुम्हाला संपर्क करायचा आहे. थँक्यू सो मच वैभव. सकाळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती डोळ्यात समोर दिसावी, मुख्य असावे जगदंबेचे नाव, मग होईल तुमचे सर्व सोपे काम. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि युट्यूबच्या माध्यमातून अर्थात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करेल. कबाई केसरी गंध, आम्हा शिवछत्रपतींचा छंद, मुखाने एकच नामघोष, जगदंब जगदंब. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज तुम्ही स्पर्धेतला 6वा दिवस बघतायत. 6व्या दिवसातील पहिलीच मॅच जय गणेश्वर धानसर विरुद्ध डिंगडॉंग ओवे ही लढत पाहायला मिळाली आणि डिंगडॉंग ओवे संघानं प्रथम बॅटिंग केली आणि 70 धाबा ठोकल्यात. 71 धाब्याचं टार्गेट मैदानावरती असेल आता श्री गणेश्वर धानसर संघाच्या समोर. अगदी चांगली मॅच होईल. प्रेक्षक वर्ग कुठेच जाऊ नका, लक्ष मोठं जरूर आहे परंतु तेवढीच ताकदवर बॅटिंग जय गणेश्वर धानसर संघाकडे. आणि सलामी ॲज द ओपनर म्हणून संगणक पोहोचलाय. स्ट्राईक एंडवरती राकेश आणि दुसरा नॉस्ट्राईक एंडवरती डोनाल्ड पोर्जी. दोन्ही खेळाडू मैदानावरती. दोन्ही संघाला देऊया आपण शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना स्टँडर्ड लेवलचं क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज पहिला गोलंदाज विवेक म्हात्रे पहिलं पॉवर प्ले षटक फेकेल आणि आता सलामीवीर ॲज द ओपनर 71 धाब्याचं लक्ष्य मनाशी बाळगून सलामीवीर दोन्ही मैदानावरती रवाना झालेत. राकेश पोर्जी आणि डोनाल्ड पोर्जी. सामना स्टार्ट. लेट्स प्ले. पहिला चेंडू शॉट एक्स्ट्रा कबरच्या डोक्यावर उडवलाय. चेंडू एक्स्ट्रा कबर सीमारेखेच्या बाहेर. राकेश पोर्जीनं आगाज केला एका चौकारानं. दमदार सुरुवात. काय जबरदस्त फटका तुम्ही पाहिला इनसाइड आउट आणि एक्स्ट्रा कबरच्या दिशेनं जिथे पॉवर सर्कल सुरू आहे आणि एक चौकार आलाय. फील्ड डिपार्टमेंट थोडंसं परिवर्तन झालं. एक्स्ट्रा कबरला आता फिल्डर तैनात केले गेले. एक वाईडिश लॉंग ऑन मध्ये बॅटची एज. दोन फिल्डरच्या मधनं आपण पाहतोय फ्लाय स्लिप आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधनं चेंडू चाललाय थर्ड मॅन क्षेत्राकडे. दन 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 करत सीमारेषा बॅट 4 रन. फ्रंटफुटला आले समोर ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. एज लागली विकेटच्या मागे. दोन फिल्डरच्या मधनं चेंडू गेला. अगदी गॅप शॉट सिलेक्शन आणि 2 बॉल 2 चौका टोकत इथे दाबाला आपल्या सुरुवात केली आहे राकेश पोर्जीनं मैदानावर. दमदार मॅच. सुरुवातीला सांगितलं 71 धाबा जरी मोठ्या असल्या मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं हे सांगितलं कॅप्टन राकेशनं मैदानावरती. लाईन चेक करावी लागेल. दिशाहीन गोलंदाजी
लाईन बरकटली. 2 चौकारांत वेगवेग मात्रे. व्हाईट बॉल फेकतोय धावसंख्या 9 वरती. डिंग डोंगोवे संघ ज्या संघाने सुरुवातीला चांगला क्रिकेट दाखवला त्यामध्ये आपण पाहिले 43 धाबेची खेळी आकिब पटेलनं साकारली, परंतु आक्रमकता सिद्ध करतायत एका बाजूला कॅप्टन इथे राकेश पोरजी ज्याच्या बॅट मधून लगातार तिसरा शानदार चौकार. चौकारांची आतिषबाजी आक्रमकता पवित्र धारण केलं कारण राकेशलाही माहिती आहे या मॅच मध्ये टार्गेट खूप मोठं आहे आणि जे सुरुवातीचे 2 पॉवर प्ले त्यामध्ये आपल्याला दमदार सुरुवात करायची आहे. जेव्हा टार्गेट गुलशन मोठं असतं ना तेव्हा तुम्हाला पॉवर प्ले मध्ये चांगली स्टार्ट मिळवायची असते आणि ती स्टार्ट आता 3 बॉल मध्ये 13 शौकर आणि नितळ संघाला शेवटचा पुकार. आपण टॉस साठी लगेच जॉईंट व्हा. बघा इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करतोय परंतु दोन्ही संघटक नाहीयेत. चला तर आता दोन्ही संघ लगेच टॉस साठी या. चौथ्या बॉलला प्रहार 3 चौकार नंतर स्क्रीनच्या समोर सरळ बॅटनं फेकलाय राकेश पोरजीनं षटकार. काय आक्रमकता आहे. मी सुरुवातीला सांगितलं की लक्ष जर मोठं असेल तर तुम्हाला सुरुवातीचे 2 पॉवर प्ले आहेत त्यामध्ये आक्रमकता सिद्ध करायची आहे आणि ती आक्रमकता सिद्ध केली आहे. 3 चौकार 1 षटकार 4 बॉल मध्ये 19 धाबा तुम्ही स्कोरबोर्डवरती पाहतायत. काय जबरदस्त सुरुवात आहे. जय गणेश्वर डान्सर संघ आज मैदानात उतरला. स्वर्गीय लक्ष्मण शेठ या नावानं हा संघ उतरलाय. स्वर्गीय लक्ष्मण स्मृती जय गणेश्वर डान्सर ही संघ मैदानावरती 71 धाबेचं भलं मोठं आव्हान असताना बॉल चांगला. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. फिल्डिंग मध्ये परिवर्तन नाम पडेल काहीच करू शकत नाहीये. अजून एक लय भारी शानदार चौकार. काय आक्रमकता आहे. चौफेर फलंदाजी. तुम्ही चारी बाजूनं खेळ पाहिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तुम्ही चौकार पाहिला. लॉंग स्टॉप तुम्ही थर्ड मॅन मध्ये पाहिला. तुम्ही स्टेट पाहिला. तुम्ही एक्स्ट्रा कव्हरला पाहिला. तुम्ही लॉंग ऑफ मध्ये पाहिला. काय आक्रमकता आहे. सर्व दिशांना खेळू शकतो खेळाडू. समोर पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं दन 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 करत चाललाय. मग तिथे 2 धाबा आल्यात. लास्ट बॉल वरती अगदी महागडे षटक विवेक मात्रेचं राहिलंय आणि पहिल्या ओव्हर मध्ये धाबा संख्या 25 धाबा. बघा दोन्ही संघ लक्षात द्या. 1 षटक समाप्त झाले. ऑलरेडी 2 संघ आता टॉससाठी आले नाहीत तर 2 बॉल दोघांना पॅनल्टी लागलेली आहे आणि अजून जर तुम्ही आले नाही तर 1 ओव्हर कमी केला जाईल दोन्ही संघाची. बघा लक्ष असू द्या. इनिंग समाप्त होण्याच्या अगोदर जर नसेल तर सामना फक्त 4 षटकांत राहील. याला जिम्मेदारी फक्त तुमची आहे कारण आम्ही अर्जंट कमिटी मला सतत सूचना देते की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाते. बघा वेळेला महत्व द्या. सर्व संघांना विनंती करेल तुम्ही मोठी स्पर्धा खेळता त्यामुळे प्रत्येकाला वेळेवरती येणं गरजेचं आहे. तर जाऊया मैदानावरती. 25 धाबा पहिल्याच ओव्हर मध्ये 71 धाबेला उत्तर देत असताना आता 46 ची गरज आहे. येणारे 24 बॉल शिल्लक. पहिला चेंडू पॅडर स्वीप केलाय. बारी बारी सबकी बारी. पहले राकेश पोरजी अब डोनाल्ड पोरजी जिनके बल्ले से ये शानदार छक्का. काय जबरदस्त फटका. अगदी झोपले आणि मैदानावरती हा षटका तुम्ही पाहिला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. असे फटके फार कमी खेळाडू खेळतात आणि आज डोनाल्ड पोर्जीच्या बॅटमधून हा षटका तुम्ही पाहिलात. सेकंड पॉवर प्ले फिल्डिंग मध्ये परिवर्तन झालंय. ऑन साईडला 2 खेळाडू, 1 मिड विकेट आणि त्यानंतर 1 लॉंग ऑन. ऑफ साईडला 1 खेळाडू लॉंग ऑफ रिजन मध्ये.
31 40 धावेची गरज, 23 बॉल शिल्लक राहिलेत. जेवढं लक्ष मोठं तेवढी मॅच देखील मोठी असते आणि तेच चित्र पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये 25 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात दमदार झाली. षटकाराबरोबर स्वॅग से करेंगे सबका स्वागत, नाम पटेलचंही स्वागत झालंय. कोलबा टप्प्याचा चेंडू कमबॅक केलाय नाम पटेलनं. अगदी चांगला बॉल त्यानं फेकलाय. पहिला चेंडू त्याचा चांगला होता, परंतु डोनाल्डनं जो शॉट सिलेक्शन केला अगदी उत्कृष्ट होता आणि खरं तर त्याच्या बॅटवरती आला. षटका तुम्ही पाहिला, त्यानंतर ब्लॉकर मध्ये चेंडू. 22 चेंडू 40चं समीकरण. काय मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांना. आज सकाळच्या सत्रामध्ये आज प्रेक्षक वर्ग आमच्या सोबत जॉईन झालेत. बॅक साईडला कॅच होतो अपिल स्ट्रॉंग आणि ते डॉट चेंडूची समाप्ती. कदाचित बॉल स्टंपला स्पर्श केला, परंतु क्रिकेटचा नियम आहे जोपर्यंत बेल्स खाली पडत नाही तोपर्यंत फलंदाज बाद घोषित केला जाऊ शकत नाही आणि तेच झालंय. डोनाल्ड पोर्जे असतायत स्क्रीनवरती बघू शकता. अगदी स्माइल दिली. त्यालाही माहिती की आता भाग्य नशिबाने साथ दिली आम्हाला. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी सांगतो ना की तुमच्या 99% खेळासोबत जर 1% नशीब तुम्हाला साथ देत असेल तर नक्कीच तुम्हाला 100% यश मिळू शकतं आणि डोनाल्डला साथ मिळाली आहे. परंतु नाम पटेलचं कौतुक करेल. पहिल्या षटकामध्ये अतिशय मागडे षटक विवेक मात्रेने फेकलं, परंतु या षटकाची सुरुवात झाली षटकारानं आणि त्यानंतर 3 चेंडू डॉट. व्हेरी गुड कमबॅक, व्हेरी गुड कमबॅक. 20 चेंडू 40. अद्याप सामना संपला नाहीये. संघर्ष करावा लागेल. डिंग डॉंग ओवे संघाला. अलॉंग द कार्पेट चालला ऑफसाईडला चेंडू. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सीमारेखा बाहेर 4. जिथे सिंगल येणार होती तिथे 4 आल्यात. म्हणजे नशिबाचं दरवाजा ओपन झालाय डान्सर संघासाठी. प्रत्येक क्षणाला नशिबानं साथ दिली आणि आता बघा इथे एकदम इझिली बॉल हातातनं निसटला आणि त्यानंतर चौकार आला. धावसंख्या 35. आवश्यकता असेल या मॅच मध्ये आता 36 धावेची. येणारे 19 बॉल शिल्लक आहेत. कमबॅक झालं नामपाटेचं, परंतु शतकषकाची चूक. त्या ठिकाणी आला चौका. जिथे सिंगल येणार होती तिथे 4 आल्या. बॉल चांगला बॅक साईडला चाललाय चेंडू. धीरज मात्रे बॉलवरती आलेत. एक सिंगल आली. ओव्हर समाप्त होते 2 आणि पॉवर सर्कल समाप्त झालेत. 18.00 ही सरासरी गाठताना जय गणेश व डान्सर संघ विदाउट विकेट 36 आणि आता जे समीकरण उरलंय 18 बॉल मध्ये 35 धावेची गरज. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता नेक्स्ट मॅच संग्राम 11 नितलस विरुद्ध शिवकर. तिसरी मॅच असेल मुकुंद 11 गावदेवी बामाली आणि त्याला फाईट करे कोण संघ. चौथी मजकूर तळोजे मजकूर विरुद्ध रेडगर असे एकूण 8 संघ. शिवकर विरुद्ध नितलस दोन्ही संघाच्या कॅप्टनला मी पुकार देतोय. बघा जर इनिंग समाप्त झाली तर तुम्हाला फक्त 4 षटकांची मॅच खेळावी लागेल. तो नौफिल लाला साठी सुवर्ण संधी. जर झेल टिपला तर आमचे अशरफजी मामू यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईट. धीरज मात्रे आलाय बॉलिंग ट्रॅक वरती आणि धावसंख्या आता 37 वरती. अशरफ मामू पाहिलं की पहिल्या ओव्हर मध्ये अगदी तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट होतील स्क्रीनवरती. एकूण अशोक मामू पहिल्या ओव्हर मध्ये धावांचा ऊक तुम्ही पाहिला. 25 धावा आल्या. खरं तर नाम पटेलनं कमबॅक केलं, परंतु तिथे एक चौकार आला. अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अद्याप वेळ गेली नाहीये. 18 बॉल मध्ये 34 संघर्ष करावा लागेल. तसं म्हटलं जातं की बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हथोड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. मैदानावरती बॉल चांगला फटका हवेत आहे. मिस टायमिंग आणि जेल टिपला अकीपनं आणि खरं तर मेन खेळाडू त्यांचा डोनाल्ड पोर्जी बॅक टू द डगआउट.
डोनाल्डची कॅच तुम्ही पाहू शकता. नाही आकिबनं चान्स द्यायला हवी होती नौफिलला. नौफिल पोचले होते आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील आहे. यशांच्या पाठीमागे स्माइल करतायत कारण हा झेल त्यांचा होता आणि आकिबने तो घेतलाय. यशांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण करणं एवढं इझी नसतं. अशरफ मामू चांगला बॉल. वाह क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. आत्ताच त्यांचं कौतुक केलं. नौफिलनं काय क्षेत्ररक्षण केलंय. अगदी आपल्या टीमसाठी त्यानं 4 धावा वाचवल्यात आणि आत्ताच उल्लेख केला की यष्टांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण करणं एवढं सोपं नसतं कारण बॉल एवढा स्पीड येतोय ना. बघा अक्की बीट झाले त्यानंतर तिथे पायाचा वापर केला आणि कौतुक करेल नौफिल लाला. कौतुक तुमचं. क्या बात आहे. धावसंख्या एकूण 38 38 वरती. आता लक्ष गाठायचं 33 धावा अद्याप. बॉल चांगला कमबॅक झालाय मैदानावरती. या ओव्हरमध्ये धीरज मात्रने कमबॅक दिलाय कारण ओव्हरमध्ये फक्त एकच रन झाली आहे. एक महत्वाची विकेट देखील मिळाली आहे आणि आता टीमची टोटल सध्या 38. येणारे समीकरण 15 बॉल 33 धाबीची आवश्यकता. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. बॉल चांगल्या समोर खेळतात. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावून आलेत. 1 रन झाली कंप्लीट आणि दुसरी धाव त्या ठिकाणी वेगानं कंप्लीट झाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आणि धावसंख्या एकूण पाहिली तर 40 वरती आहे आणि आता गरज आहे 31 धावेची 14 बॉल. या बीचा बॉल समोर खेळतात. हवेत अगदी क्षेत्ररक्षक पोचले सम्रा पटेल आणि झेल टिपलाय. अजून एक धक्का. राकेश बोजी ज्यानं 26 धावेची बहारदार इनिंग साकारली आणि तो काढू मैदानातनं बाहेर. राकेश पोजी मेन काढू ज्यानं 26 धावेची इनिंग मैदानावरती साकारली आणि तो बाद झाल्यानंतर न्यू बॅट्समन सुयोग पोर्जी 40 धावा समीकरण राहिले. 13 बॉल मध्ये 31 धावा. 2 षटकं तुम्ही पाहिली. 2 षटकामध्ये अगदी तुम्ही धावा पाहिल्या होत्या 36 आणि त्यानंतर जो कमबॅक झाला या ओव्हरमध्ये अवघ्या 3च धावा आल्यात आणि एक लेग बाईज असे एकूण 4 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. धीरज मातेचं कौतुक करेल. 2 विकेट महत्वाचे सेट बॅट्समन तुम्ही डोनाल्ड पोर्जी आणि राकेश पोर्जीला पाहिलं ज्यांना आउट केलं त्यानं. हा चेंडू पाव लागेल पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर. इट इज वाईट. आता तर गरज आहे 13 बॉल मध्ये 30 धावेची. येणारे 13 चेंडू आणि 30 धावा समीकरण मैदानावरती. दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर आहेत त्यामुळे मॅच देखील तेवढीच चांगली आता पाहायला मिळेल. मेन खेळाडू बाद झालेत मैदानावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शेवटचा अंतिम बॉल. बॉल चांगला पॅडवरती परंतु इथे नॉट आउट घोषित केलंय. चांगले षटक कौतुक करूया. धीरज मात्रे ज्यानं चांगले षटक फेकले. 4 धावा 2 गडी बाद केल्याने या मॅच मध्ये आता कमबॅक झालंय. 12 बॉल 30 धावेची गरज. दोन्ही संघनायक जॉईंट झालेत. आपण टॉस करूया. एका बाजूला संघ असेल सहारा शेवकर आणि त्याला फाईट करेल संग्राम 11 इथलस. हेड्स इज द कॉल अँड टॉस विन कॅप्टन सहारा 11 शेवकर. आम्हाला लगेच डिसिजन पोहोचवा. प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी करण्याचा डिसिजन घेतलाय. सहारा शेवकर वन द टॉस अँड डिसाइड टू फिल पास. परंतु या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं की अगदी आता येणारे समीकरण जे आहे 12 बॉल मध्ये 30 धावेची गरज आहे. 12 चेंडू 30 धावा क्रिकेटमध्ये मागत नाहीयेत. परंतु पाहायचंय या मॅच मध्ये कशा प्रकारे होणारा षटक आहे. जो टर्निंग पॉइंट षटक आता फेकेल मैदानावरती गोलंदाज नाम पटेल. नाझिम पटेल गोलंदाजी करतोय. नाम पटेलनं पहिलं षटक चांगलं फेकलं. त्यानं
11 धावा दिल्या. त्यामुळे संगणकाने पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला. स्क्रीनच्या समोर अगदी गोळीच्या वेगानं एक सिंगल आली. बारक्या पोरजी, सुयोग पोरजी हे दोन खेळाडू मैदानावरती आहेत. याच दरम्यान आमचे सूर्यकांतजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. वेलकम मामा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी आयोजित तुम्ही ही स्पर्धा पाहतायत. अगदी मानाची आणि सन्मानाची 48 संघ स्पर्धेमध्ये उतरले. 6 क्रमांक, 4 स्पोर्ट्स सायकल, 2 टू व्हीलर बाईक. बॉल चांगला स्क्वेअर क्रिजर मध्ये शतक्षक आहेत. एक सिंगल येणार. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल सध्या स्कोरबोर्ड होती 43. 43 धावा आणि आता 10 मध्ये 28 धावेची गरज आहे. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदललंय. जी सुरुवात दानसरी टीमनं सुरुवातीला केली, पॉवर प्ले मध्ये 36 धावा एकवटल्या आणि त्यानंतर केलेलं कमबॅक मैदानावरती टीम डिंग डॉंग ओवे संघानं. चांगला चेंडू बॅक साईडला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक सिंगल प्राप्त होईल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. ही षटक टर्निंग पॉइंट्स आहे, कारण या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा तरी अपेक्षित असतील आणि आता 9 बॉल मध्ये 27ची आवश्यकता. येणारे समीकरण मैदानावरती आता 9 चेंडू आणि 27 धावा. सुयोग पोजीला चांगला खेळ करावा लागेल. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. आणि आता मैदानावरती सुयोग पोर्च आणि बारक्या पोर्चेला लढावं लागेल. चला ओवे संघ जास्त वेळ घेऊ नका. बघा शेवटची 4 मिनिट आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 3 चेंडू फेकायचे आहेत, कारण कंपल्सरी 20 मिनिट तुम्हाला 4 षटकांसाठी दिला जातोय आणि त्या वेळेनुसार तुम्हाला षटकं फेकावे लागतील. गोलंदाज तयार. चांगला चेंडू, पुन्हा एकदा सिंगल येणार. सिंगलनं काही फरक पडत नाहीये, कारण जे टार्गेट आहे ते आता 8 बॉल मध्ये 26 धावेची गरज आहे. 45. मेन खेळाडू तुम्ही सुरुवातीला पाहिले, डोनाल्ड पोर्जी बाद झाला, राकेश पोर्जीला आक्रमकता दाखवली, तो बाद झाला आणि दोन्ही खेळाडू पाहिले तर आपण काढले ते धीरज म्हात्रे मैदानावरती. चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये एक सिंगल आली. एक्स्ट्रा कव्हर बंद क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल आली. डबलचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. सिंगल डबल चौका षटकार महत्वाचे आहेत, कारण सिंगल डबलने तुम्हाला सामना जिंकणं कठीण होईल. 7 बॉल 24 धावेची गरज. सात चेंडू आणि 24 येणारा बॉल फार महत्वाचा आहे, परंतु डॉट आलाय आणि आता अंतिम षटकामध्ये 24 धावेची गरज. 3 षटकं 35ची आवश्यकता होती आणि त्यातनं 2 षटकामध्ये आल्या केवळ 11 रन्स आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये दानसर संघाला 24 धावेची गरज. चला शेवटचं अंतिम षटक आणि आता गरज येते मैदानावरती 24 धावेची. लक्ष किती मोठं जरी असलं तरी लढण्याची क्षमता हवी आणि सुयोग पोर्जीमध्ये ती ताकद आहे, ती सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये, कारण ही मॅच आता जाणार येणारे 6 बॉल 24. अफान पटेल गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अफान पटेलला आता हे 24 धावा डिफेन्स करायचे आहेत, परंतु समोर तेवढाच बलाढ्य आणि ताकदवर खेळाडू सुयोग पोर्जी. डेड बॉल.
धावसंख्या एकूण तुम्ही पाहिली 4 षटकामध्ये 47. येणारे अंतिम षटक 24 धावेची गरज आहे. सेकंडला सुयोग पोरजी आक्रमकता आता सिद्ध करावी लागेल. 6 चेंडू 24. पहिला चेंडू समोर खेळतात अगदी सरळ रेषेमध्ये. एक सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून टीम पोहोचली पुढे. आता राहिलेत ते 5 बॉल आणि 23 धावेची आवश्यकता. बारक्या पोरजी मध्ये क्षमता आहे, ताकद आहे, जिद्द, चिकाटी आहे, परंतु बारक्या पोरजी आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानावरती आक्रमकता सिद्ध करावी लागेल. कारण येणारे 5 बॉल 23 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती अप्पान. पहिला बॉल लॉब केलाय ऑफ साईडला लॉंग ऑफ रिझन मध्ये सीमारेषा बाहेर. बारक्या पोरजीनं टोकलंय षटकार आणि सांगितलंय की मॅच अद्याप जिवंत आणि मॅच मध्ये आक्रमकता सिद्ध करतायत बारक्या पोरजी. 4 बॉल 17ची आवश्यकता. सामन्याचे टाय झालं ते सुपरओव्हर पद्धतीनं खेळवलं जाईल. खारघर विरुद्ध इनामपूर येथील लढत आम्ही पाहिली. रोहिंजन आणि पडले ही मॅच देखील सुपर ओव्हर मध्ये पाहिली. एकूण 2 सुपर ओव्हर पाहिलेत. गोलंदाज तयार. येणारे 4 बॉल आणि 17 धावेची आवश्यकता. चार बॉल 17ची आवश्यकता. अप्पान पटेल जो अंतिम षटक फेकतोय. 1 षटकार आले. 2 बॉल मध्ये 7 त्यानं खर्च केल्या. आता जे समीकरण राहिलंय 4 बॉल 17 धावेची आवश्यकता. लाख दलदलो पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए. बॉल चांगला पडल्यानंतर मात्र इथे गुडलेन स्पॉट वरती अगदी फलंदाजाला बीट करतोय आणि डॉट बॉलची समाप्ती. आता जे समीकरण आहे 3 बॉल 3 षटकारांची आवश्यकता. तीन बॉल 3 षटकार. मैदानावरती सामना आता मजबूत झालाय. पॉइंटला काढू कव्हर पॉइंटला झेल टिपतोय आणि ही मॅच आता पूर्णपणे हातातनं निसटली आहे. ती जय गणेश्वर दास संघाच्या आणि मॅच मध्ये कमबॅक झालाय डिंग डॉंग ओवी संघाचं. फक्त औपचारिकता कारण 2 बॉल 17. आता दोन्ही षटकार जरी आले तरी मॅच जिंकता येणार नाहीये तिघांचा संघाला. चला दोन्ही संघ रेडी व्हा. टीम सहारा शिवकर त्यांनी टॉस जिंकलाय, प्रत्यक्ष स्वीकारले आणि बॅटिंगसाठी संग्राम 11 नितलस संघाला आमंत्रित केलंय. बॉल चांगला हवेत फेकलाय, अगदी चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एक धक्का. या ओव्हर मध्ये अप्पान पटेलला 2 सफलता मिळाल्यात आणि मॅच पूर्णपणे एकतर्फा. फक्त औपचारिकता मॅच मध्ये कारण मॅच पूर्णपणे 71 धावेचं जे टार्गेट होतं सुरुवात अगदी पाहिजे तशी टीमनं केली. 18च्या सरसनं 36 धावा एकवटल्या, परंतु त्यांचे मेन खेळाडू डोनाल्ड बादजा त्याच ओव्हर मध्ये लगेच राकेश बादजालांनी मॅचचं रूप बदललं आणि ती मॅच पूर्णपणे एकतर्फा पाहायला मिळाली आणि ते सामना विन झालेत. अभिनंदन करूया आपण डिंगडॉंग ओवे संघाचं. हार्ड लक टीम जय गणेश्वर डान्स संघ. चला दोन्ही संघ सेकंड करा. त्या स्पर्धेचा नियम आहे दोन्ही संघांनी सेकंड करायचे आहेत. दोन्ही संघ सेकंड करतात, एक दुसऱ्याला शुभेच्छा देतात. येणाऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय तुम्हाला संग्राम 11 नितलस आणि त्याला फाईट करताना